मी काय बोलणार होते. गुड मॉर्निंग. चला आपण आज नवीन ब्लॉगला चालू करतोय. वी आर गोइंग टू नाशिक फॉर MBC मीटिंग, नवीन चॅप्टर लॉन्च. सो आम्ही MBC मधून फक्त 6 टकले चालले आहोत. त्यातला 1 टकला आता इथे आहे जो लेट केला आहे त्याने, आणि बाकीचे टकले तिकडे आहे आणि बाकीचे सगळे टकले थांबलेले आहेत. आणि सगळे चॅप्टर लोक चाललेली आहेत चॅप्टर लॉन्चला. नाही ठीक आहे. यू विल सी हाऊ वी एन्जॉय द ट्रिप. इट्स अ 1 डे ट्रिप ओनली. सी यू. कारण ऋतुजाच्या घरून तिला परमिशन मिळालेली नाहीये. बाकीचे टकले इथे उभे आहेत. सौरभ, चैताली आणि मयुरेश. We are having मेदू वडा. आम्ही थांबलो CNG भरायला. वा हा काय ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. आणि ह्यांचा ब्रेक चालू आहे. आता आम्ही आहोत कुठे? भिवंडी नाही, कुठे आहोत आपण आहोत पेट्रोल पंपवर. आम्ही आता लवकरच समृद्धी हायवे महामार्गला कनेक्ट करू. सो या भेटूया. गरम होत आहे खूप. मजेत ना? मजेतच असायला पाहिजे, कारण की आता आपण पुन्हा चाललेलो आहोत नाशिकला MBCच्या एका कार्यक्रमासाठी. आणि माझ्यासोबत आहेत दस्तूर खुद्द सौरभ कदम. यांना तुम्ही ओळखत असाल. धुरंधरमध्ये पिंडा नावाची भूमिका यांनी साकारलेली आहे. तर आपण सौरभ कदम यांना विचारूयात. सौरभ कदम, तुम्हाला कसं वाटतंय पुण्याला जाण्यासाठी? आपलं नाशिकला, सॉरी गाईज टेक्निकल एरर, नाशिकला जाण्यासाठी. तेरे को घर दी याद नहीं आई जस्सी. ओके. आणि अशा प्रकारे हे पुन्हा एकदा घाण केलेली आहे ह्यांनी. तर ह्यांना आपण गाडीतून उतरून देऊयात. आपण पुढे जाऊयात चैताली पाटील यांच्याकडे. चैताली पाटील, तुम्हाला काय वाटतंय? जागा नाही होते गाडीत बसायला. का बरं? का गरीब, हे गरीबपणाचे लक्षण आहे. बस शुद्ध देशी गरीब. आणि हा कॅमेरा बंद झालेला इथून. नाही चालू आहे तो. चालू आहे. ओके ओके. आणि ही बघा जेन झी ऋतुजा जाधव. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आज आमच्या पॉडकास्ट वरती आलेला आहात. पॉडकास्ट नव्हता, व्लॉग बोललेला. जे काय आहे ते ब्लॉग आहे हा आमचा. तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? वाटतं मी हे कट पण करू शकते. कटकट करायची सवय तुम्हाला आहेच, आम्हाला माहिती आहे. आपल्यासोबत ड्रायव्हर आहेत, एकमेव ड्रायव्हर मयुरेशजी मांजरेकर. मयुरेशजी, कसं वाटतं तुम्हाला? ह्या लोकांनी फसवलेलं आहे. फसवलेलं आहे तुम्हाला. एक काम करा तुम्ही, ऍक्च्युली मासी, तुझी मासी आणि ह्या ठिकाणी ऋतुजाची मासी तिला भेटलेली आहे. दर्शन वगैरे घेतलेस का? माशी फिरते. मासी, मासी, ही बघा मासी. बघितली त्यांना पण घे. ती मगाच पासून आहे. माशी सुद्धा आमच्या सोबत नाशिकला येते. तिचं पण फॅड ती मागायला आलेली आहे. मयुरेश तर तिथे काय बोलतो याच्यासाठी चाललंय. कुठे कशासाठी चाललेला आहे तू? शौर्यवाडा. रिकाम्या जागा आम्ही भरायचे का ह्याच्यामधल्या? शौर्यवाडा. शौर्यवाडा. हा माणूस बघा, हा माणूस मीटिंगच्या नावाखाली मटण आणायला चाललेला आहे. बस, बाकी याला काही करायचं नाही. मला तर हाही डाऊट आहे की फॅड बोलता बोलता मटण येईल की काय पटकन तोंडातून. फॅड काय ते सांग, कसं समजणार? येस, फॅड म्हणजे फॅन्टॅस्टिक ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे आम्हाला एक 45 सेकंदामध्ये एलिव्हेटर पिच म्हणजे आपण किती शाणे आहोत हे सांगायचं असतं त्या 30 सेकंदामध्ये. आणि त्याचीच आमची क्रिएटिव्हिटी चालू आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि हा आहे रस्ता.
नहीं बंद नहीं हो गया, चालू है. चालू आहे. चालू आहे. सी दिस इज हाय एंड टेक्नॉलॉजी. एसी इज ऑन. हे गरीब लोक फिर उसको चालू करके सॅमसंगचे दिखाओ फोन वापरणारे ही लोक यांनी नोकिया यांनी हा हा त्याच्यामुळे MI चे वापर. MI चे फोन वापरतात. माई फोन. आणि हे वापरतात आई कारण की आमच्या आईंवरती खूप प्रेम आहे. वी आर मदर्स बॉय. दोघे. हा बिहारचा आहे म्हणून हा माई बोलतो. मी माई रे. महाराष्ट्राचा आहे म्हणून मी आई फोन वापरतो. पिंडा. टायमिंग चुकलेला आहे. आणि हे बघा, हे आपल्या वडिलांचं हे असल्यासारखं गाडी चालवत आहे. व्हेरी नाईस. रिस्पेक्ट आहे ना त्याच्या वडिलांबद्दल. ट्रेन बघा, ट्रेन बघा किती छान दिसते का त्याच्यातून ट्रेन. अगं बाई नाही दिसत आहे, इकडून ट्रेन दिसत नाहीये. जाऊ दे, ट्रेन महत्वाची नाहीये, रस्ता महत्वाचा. ट्रेन. मयुरीजी, गाडी कधी चालवायला शिकलात तुम्ही आयुष्यात? 10वीत असताना. आणि ऋतुजा, तू कधी शिकलीस गाडी चालवायला? कॉलेजमध्ये असताना. पण अजून शिकली का नाहीस मग? मी कट करणार. माझ्या कॅमेरावर तू रेकॉर्ड करतोस. हे बघा, हे माझी बॅटिंग असल्यासारखे यांचे धोरण. सुंदर असं षटकार या ठिकाणी आम्ही मारला होता. हरकत नाही. हे बघा, गावचे पाटील गाडी घेऊन चाललेले आहेत. कोणाला पण पाटील पाटील बोलू नको तू. कोणालाही पाटील बोलू नको. हा. इथून पुढे चैतलीला पाटील बोलायचं नाही आपण. हाय गाईज, आम्ही खातो काकडी आणि ऋतुजाने काकडी खातानाचा ब्लॉग काढायला सांगितलेला आहे म्हणून मी ब्लॉग काढत आहे. हा बघा किती छान दिसतो हा काकडी खाताना. हे बघा माझं नको वाटू. किती लपून काकडी खाते, जसं की काळा पैसा खाते. आम्ही नाशिकला पोचलोय आणि आता आम्ही थोडंसं खाऊन मग आम्ही मीटिंगला जाणार आहोत. सो हिअर वी आर. आणि काय माहितीये का, लेट जरी झालं तर तुमचं काही येणार नाही. हे मी कट करणार आहे ऑफकोर्स. पण ऑब्विसली मयुरेश सर गेले आहेत बाहेर. सो आता आम्ही जेवू आणि मीटिंगला जाऊ. ह्या लोकांना चेंज करायचं आहे. आम्हाला तर फक्त ब्लेझर घालायचं आहे आणि वी आर रेडी टू गो. लेट्स गो. हां बोला, मोठ्याने बोल. आमच्याकडे भिडे बाई आहे, त्या आल्यापासून हा हो गया. नुसती फोनवर आणि ऍक्च्युली तिला कामं पण आहेत तेवढी मला. डिजिटल. आता आम्ही तयार होतोय जरा. हे बातमी कर तू पहिले. ये बॅग दे इधर. ये नाही घेत बॅग दे. येस, चायला माझ्या ब्लेझरची बँड. माझी ती बॅग आहे ना ग्रीन वाली. आता आम्ही पटपट तयार होतोय आणि पळतोय. हे तू पण रमेश टेलर. आता आम्हाला आनंद होतोय आपला सेकंड चॅप्टर मुंबई बाहेरचा नाशिकमध्ये लॉन्च करतात. इकडे उद्योजकांची मानदेळ असं म्हणू शकतो आम्ही. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि जोरदार सगळ्यांसाठी घ्यायची की मला जगामध्ये बरेच राजे म्हणजे अख्ख्या भारतामध्ये मला बरेच राजे दिसले, पण त्या राज्यात मला महाराज यासाठी आवडले की स्वार्थ मला कुठे दिसला नाही त्याच्यामध्ये. आणि स्वार्थ नाही म्हणून मी यांचा सेवक झालो. आणि तो भूषण काय म्हणतो माहितीये, तो महाराजांबद्दल असं म्हणतोय की भूषण असाम रूप बलक बुखारे जे आहे, चीन सिलहट तरी जल्दी जहाज पै, सब उमरा मन की हट कुर्ताई देखो, कहे नवरंग जे बसाई सिरताज पै, भीख मांगे खई है बिन मनसब रही है, पै न जाय हजरत महाबली शिवराज. म्हणजे तो असं म्हणतोय की औरंगजेबाच्या दरबारातले जे अमीर उमराव अनेक लोक होते, ते अनेक लोक औरंगजेबाच्या पुढे हात जोडून बसलेत. का बसलेत बरं? ते असं म्हणतायत की आम्ही आसाम, रूम, बलक, बुखार या प्रांतापर्यंत जाऊ, आम्ही जहाजात बसू, चीन, सिलहट, रूम, बलक, बुखार पर्यंत जाऊ, पण आम्हाला म्हणजे आम्ही भीक मागून खाऊ, आम्ही मनसबी शिवाय राहू, म्हणजे काही स्टार लावू नको, कॉलर बटन लावू नको, काय आम्हाला अवॉर्ड अजिबात नको, पण आम्हाला हजरत महाबली शिवरायावर चाल करून जायला सांगू नको, कारण आम्ही घाबरतो. विचार करा,
की औरंगजेबाच्या दरबारातली लोक महाराजांबद्दल एवढं बोलतायत, मग आपण ऍक्च्युअली महाराज कसे कसे अभ्यासले पाहिजेत. खरं तर आपण वेगवेगळ्या गोष्टींना अभ्यासू शकतो, पण उद्योजक म्हणून छत्रपती शिवराय अभ्यासणं हे खूप गरजेचं आहे. आणि याचं कारण आहे की आज आपण मगाशी आल्या आल्या बोललो की नाशिकची सुरुवात झाली या रामशेज किल्ल्यापासून. आज आपण सुरुवात केली आणि अशा प्रकारे आमची मीटिंग संपलेली आहे आणि हे लोक आय शुड लुक थोडा प्रोफेशनल. सौरभ पॉज नको घेऊ, तो एकदम असा स्टक झालेला. पिंदा, दिस इज पिंदा. माहिती आहे, सांगितलं असतं. आणि चैताली तिथे गप्पा मारते. चैताली इज इंटू बिझनेस. शादी के टाइम पे लोग आते हुए मुंह में खाते हुए कितना देर भाई लेखा कॅन यू स्टॉप? देखिए इन दरिंदों को. हा खाणार नाही म्हणालेला चहा पिऊन, आणि हा आता पावभाजीच्या प्लेटमध्ये आला. आता 2 पाव ठोचले आता बरे. दोन घेतले बघ. ज़्यादा एक, दोन. खाया ते माझे 6 पॅक ओरिजिनल आहे. आशिषचा तिथे 4था पाव चालू आहे. फोटो सेशन झालेलं आहे आता सगळ्यांबरोबर. मेन कोर मेंबर्स बरोबर आम्ही सेल्फीज काढलेल्या आहेत. पण खूप जास्त जोरात नाही बोलू शकत, सगळे माझ्याकडे बघतात. नंतर नेक्स्ट मीटिंग. ह्याला काहीच बोलायला जमत नाही. अब्बी जो दिया था वो. आणि अशा प्रकारे आमची मीटिंग आता झालेली आहे. दिस इज सगळ्यांचं ऋतुजा. आणि 10 पाव खाल्ले आहेत. आणि ऋतुजाने एक पाण्याची बॉटल चोरलेली आहे. गपचूप काय झाले? पाण्याची बॉटल चोरलेली आहे. आता झाला बॉटल्स. ये चीज आणि समोरची मॅनेजमेंट आमच्याकडे बघते. फ्रेंड का है वो बता देंगे आपको. ते इकडचेच आहेत. आशिष फालतू आहे. आपलं वाजन हे तुटलं बिटलं तर नाही. नमस्कार. इथे लाईट का नाही? ह्याला स्पंज वरती उड्या मारायची. कसा बोलतोय बघ. ह्याला स्पॉन्ज वरती उड्या मारायची. नंबर ऍड करू. हे हाय ब्रो. हे पण कसं ऋतुजा. ट्रॅम्पोलिन पार्क हाँ. बच्चों का रहेगा. वाला ना. देख, तो पर्सनल स्मैश नासिक में नहीं है, पुणे में है. गो कार्टिंग पे नहीं जा सकते. अभी भेज सकती है. गो कार्टिंग वी कैन गो. इधर है क्या? रहेगा देख गो कार्टिंग. रात के अंधेरे में. हा मग आता तुला काय तशी पण ड्रायव्हिंग कुठे एवढी तुला उजेडात येते. काळोखात येणार नाहीये. वापस मुझे लग रहा है कि ये फेल होने वाला प्लान कर रहे. तो क्या हुआ? बताओ बताओ. उधर उधर उधर. बस मुझे लग रहा है कि ये फेल होने वाला प्लान कर रहे. ऍक्टिंग बहुत बुरा हुआ. कोणी आपल्या दुश्मनांसोबतही असं वागणार नाही असं मयुरीजी आमच्यासोबत वागलेले आहे. असहनशील, असेन्सिटिव्ह आणि हृदयामध्ये एक क्षीर पडल्यासारखी आमची अवस्था आहे. समस्त लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही गाडी चालवणाऱ्यांवरती कधीही विश्वास ठेवू नका. आयुष्यात तुमच्या पदरी निराशाच येते. स्वतः गाडी दिली. हुआ क्या? हुआ क्या है? हुआ बहुत बुरा हमारे साथ. क्या इतना बुरा हुआ? क्या हुआ क्या है? वो हमारे संवाददाता सौरभ कदम आपको बताएंगे. वो अलग ही लेवल का बंदा था. वाटलं आपण चाललोय यार. मला पण ऍक्च्युली वाटलं की आपण चाललोय. मला माहिती नव्हतं एवढा धोका जोरात मिळेल मला. हे दोघं पुढचे बसलेले लोक. मी पाहत होतो तिथे अर्ध्या तासाहून 40 आता 1 तासाचा हे झाला. चल चैतन्य बहुत बोलो बुरा वापस. हुआ है. चैतन्य बोलो वापस. हमें जाना था हाँ, चल गो चैतन्य. कार्टिंग. चल हे बघा गो आता. कार्टिंग तो नहीं हो पाया पर इस टाइम नहीं, नहीं. बॉम्बे सेंट्रल इज द फैजू भाई हमको नहीं लेके गए. अरे यार पण मला तो फैजू भाई अगले टाइम आएंगे आएंगे. तो बॉम्बे सेंट्रल की जगह नासिकला पे गो एवढं कार्टिंग काय? इज द. जरा का बचा तुम्ही. हाँ. इधर तकलीफ हुआ है लोगों को. लोग मर रहे हैं इधर. और तुमको 1:30 वाजला आणि मी घरी आले आहे. माझा चेहरा एकदम, मी गाडीत झोपलेलं जरा वेळ. सो
मी आता घरी आले. ओव्हरऑल इट वॉज ॲन अमेझिंग डे आणि बिझनेससुद्धा झाला, कॉन्टॅक्ट शेअर झाले. नाशिकवाल्या जे बिझनेस ओनर्स होते त्यांच्याबरोबर कनेक्ट छान झाला. प्लस आमची बॉन्डिंगसुद्धा झाली. आय डोंट नो आवाज येतो आहे की नाही यात, बट इट वॉज व्हेरी व्हेरी गुड डे वी कॅन से. आणि या ओव्हरऑल इट वॉज गुड ऑफकोर्स. आणि बाकीच्या गोष्टी पण सक्सेसफुली झाल्या. आम्ही जरा फिरलो आणि नंतर ट्रॅफिक पण खूप होतं. सो वी हॅव रीच लाईक आय हॅव रीच होम. पीपल आर गोईंग होम आणि इट वॉज फन आणि छान होतं. लॉन्च पण म्हणजे मी फर्स्ट टाईम लॉन्चला गेलेले. पुण्याच्या लॉन्चला मला जाता आलं नव्हतं, बट मी नाशिकच्या लॉन्चला फर्स्ट टाईम गेलेले आणि इट वॉज ॲक्च्युली गुड, एनर्जेटिक ओव्हरऑल. आणि येस, सो मला आता झोप आली आहे. विल सी यू इन नेक्स्ट ब्लॉग फॉर शुअर. And hope you like this video. Please like, comment, subscribe and share my channel. Toodles. See you soon.